26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून का साजरा केला जातो याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी आपणास स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास पाहावा लागेल। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 या 1935च्या कायद्याने भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला। ब्रिटिश पंतप्रधान क्लेमन ॲटली यांच्या शिष्टमंडळाने स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एक संविधान समितीची स्थापना करण्याविषयी कल्पना मांडली। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांनी त्यास सहमती दर्शवली। 1946च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली। या समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील संविधान सभागृहात पार पडली। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी स्वरूपात काम केले। 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली। अनेक बैठकांनंतर तयार झालेला राज्यघटनेचा अंतिम मसुदा घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केला। 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने जगभरात सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय संविधानाचा स्वीकार करून त्यास मान्यता दिली। त्यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो। 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संविधान स्वीकारले असले तरी खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली। त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो। भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा कालावधी लागला। भारताची राज्यघटना उद्देशिका, मुख्य भाग व 12 परिशिष्टे अशा स्वरूपामध्ये विभागली आहे। मुख्य संविधानाचे 25 भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केली आहे। सुरुवातीच्या 395 कलमांपैकी काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत। सध्या राज्यघटनेमध्ये जवळपास 448 कलमे असून भारतीय संविधान जगातील सर्वात मोठ्या संविधानामध्ये मोडते। जगभरातील विविध राज्यघटनेचा अभ्यास असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते। या समितीत इतर लोक सुद्धा होते, मात्र बाबासाहेबांनी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण काम केले। घटनेचा मसुदा त्यांनीच लिहिला असे म्हणायला सुद्धा वाव आहे। त्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते।